आमची, आधार हवा आम्हाला जनमानसांचा। बेधडक शब्द वाणीने ऐका, पहा सत्य व अचूक बातमी। जनसेवेसाठीच लढतो आम्ही अन्यायाचा लढा, पीडितांच्या न्यायासाठी हाती घेतला पत्रकारितेचा विडा। हिंदू पर्वाचा सोनेरी हा दिवस आला, सुख समृद्धीचा मराठी उत्सव आला। विजयादशमी दसरा सण आपल्या उत्सवाचा मोठा क्षण, घरीदारी तोरण लावूया, मराठी संस्कृतीचा वारसा जपूया। आपट्याच्या सोनेरी पानाने स्नेह मैत्रीचा आनंद लुटूया, गोड वाणी गोड पदार्थांनी एकमेकांची मने जिंकूया। कल्याण डोंबिवली क्षेत्रात हिरवळ वृक्षांच्या सावलीत सजीवांना नैसर्गिक प्राणवायूचा आधार। नागरिकांना नैसर्गिक ऑक्सिजनची कधीच कमतरता पडणार नाही। KDMC ओळख जुनी ध्यास नवा, लेखक गौतम कोतवार लिखित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। कल्याण डोंबिवली क्षेत्रात हिरवळ वृक्षांची छावणी निर्माण झाली असून नागरिकांना आता वृक्षांची शीत सावली आणि सजीवांना नैसर्गिक शुद्ध प्राणवायूचा आधार मिळणार आहे। या शहरातील नागरिकांना आता प्राणवायूची कधीच कमतरता भासणार नाही। कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत वृक्ष संवर्धन आणि वृक्ष जोपासनाचे कार्य सुरू आहे। याबाबत मनपा प्रशासनाने वृक्ष गणना अहवाल 2023-2024 सादर करून स्थानिक नागरिकांना वृक्षप्रेमी होण्याचा संदेश दिला आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रात 137 चौरस किलोमीटर क्षेत्रात वृक्ष गणना करण्यासाठी एकूण 12 महिन्याचा कालावधी लागला। या वृक्ष सर्वेक्षणानुसार आपल्या शहराच्या हद्दीमध्ये वृक्षाचे एकूण 206 प्रजाती आढळून आल्या आहेत। ज्यामध्ये ऐन, खैर, भोकर, आवळा, बेहडा, बहावा, आसुपालव, अनंत, वड, पिंपळ, अर्जुन, बिब्बा, आपटा, बेल, साग यासारख्या अनेक देशी प्रजाती आढळून आल्या आहेत। संपूर्ण कार्यक्षेत्रात एकूण 7,36,005 वृक्ष आहेत। त्यापैकी 5,66,975 म्हणजे 77% देशी प्रजातीचे, तर 1,69,030 हे विदेशी प्रजातीचे वृक्ष आहेत। कल्याण डोंबिवली कार्यक्षेत्रात एकूण 214 वृक्ष हे हेरिटेज ट्री आहेत, ज्यांचे अंदाजे वयोमान हे 50 वर्ष आणि अधिक आहे। स्वास्थ्य स्थितीचा विचार करता 98% वृक्ष चांगल्या स्थितीत असल्याने कल्याण डोंबिवली क्षेत्र हे प्रदूषण मुक्त होऊन सजीवांना चांगल्या प्रकारे प्राणवायू म्हणजे जगण्यासाठी नैसर्गिक। पाहूयात वृक्ष गणना अहवालाचा हा खास रिपोर्ट। 2021चा आसाम वैभव पुरस्कार आणि 2023चा ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार, हे सर्व पुरस्कार ज्या भारतीय सुपुत्राला मिळाले होते असे रतनजी टाटा यांचं नुकतंच देहावसन झाले। आपण या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी 2 मिनिटं जागेवर स्तब्ध व्हावं। अधिकारी वर्ग, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, ऑर्नेटचे CEO व त्याचबरोबर उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि बंधू, एक व्यापक उपक्रमांना वृक्षाची इतर माहिती जसे की वृक्षाचे स्थान म्हणजे जिओ टॅगिंग, नाव, येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये महापालिका कार्यक्षेत्रात हरितक्षेत्र वाढवण्याच्या दृष्टिकोनातून वृक्ष लागवडीकरता सूचना असा व्यापक कार्यक्रम हाती घेतला होता। आज आपण एक खूप महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी इथे आपला कल्याण डोंबिवलीला सिटी ऑफ लेक्स म्हणून ओळखला जातो, पण आय थिंक नाव सिटी ऑफ ट्रीज म्हणून पण ओळखला जाईल। अशी प्रकारची चांगली कामगिरी जाधव साहेबांनी करून दाखवलेली आहे। आय वॉज गोइंग थ्रू द रिपोर्ट, मी पाहिला की खूप डिटेलमध्ये ही स्टडी झालेली आहे। याच्यामध्ये टोटल वृक्ष आपल्याकडे किती आहे हे तर आपण काढलाच आहे, पण कशा पद्धतीचे आहे, हेरिटेज वृक्ष किती आहेत, ते किती वर्षापासून आहेत आणि त्याचे काही फोटोज आहेत। तर हे बघून खूप आनंद वाटतं की आपल्या महानगरपालिकेमध्ये अशा पद्धतीची बायो। आपला मानस आता पुढे काय राहायला पाहिजे की हे जे संख्या आहे, हे जो आकडा आहे 7,60,000चा, हे कधी कमी झालं नाही पाहिजे, हे वाढतच गेलं पाहिजे। आणि जसं साहेबांनी, कारण जसं जसं लोकांची संख्या आपल्याकडे वाढते तसंच ऑक्सिजन जेवढे जास्ती प्लांट्स असतील तर तेवढा प्युअर ऑक्सिजन आपल्याला भेटेल। आणि प्रिव्हेंट करण्याच्या अनुषंगाने हे खूप महत्त्वाचं आहे की वी शुड बी गेटिंग अँड ब्रीथिंग गुड एअर, तरच बरेचसे प्रश्न सुटतील।
तर या माध्यमातून आय थिंक आपण सगळ्यांनी टाउन प्लॅनिंगचा त्याच्यामध्ये महत्वाचा रोल असतो. आपल्या डिपार्टमेंट जो आहे त्यांचा महत्वाचा रोल असतो. आपण नेहमी प्रयत्न करतो की कुठल्याही कामामुळे जे वृक्ष आहे त्यांना आपल्याला तोडण्याची गरज पडू नये. आणि जर जेव्हा गरज पडते तर कायद्याप्रमाणे तर आपण मिनिमम झाड लावतोच, पण आपण मिनिमम वर ना थांबता मॅक्सिमम साठी गेलं पाहिजे. आणि हे आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला एक शाश्वत आणि पर्यावरणपूर्वक अशी कॉर्पोरेशन चं नाव वाढवलं पाहिजे अशी मी सर्व डिपार्टमेंट्सना एक विनंती करू इच्छिते या माध्यमातून. आणि आपला ट्री अथॉरिटी गार्डन डिपार्टमेंटच्या माध्यमातून जो काम सुरू आहे ते खूप चांगल्यारीत्या सुरू आहे. त्यासाठी मी विशेष कौतुक करते तुमची टीमचा. आणि एक जो तुमचा मानस असला पाहिजे, जो ऑब्जेक्टिव्ह असला पाहिजे ऍज अ ट्री अथॉरिटी, ते तुम्ही डेफिनेटली पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि लोकांमध्ये त्याची जागरूकता निर्माण करण्यासाठी हा जो डॉक्युमेंट तुम्ही बनवलेला आहे ते निश्चितपणे खूप महत्वाचा ठरेल. कुठे कधीतरी एक वृक्ष कापला गेला तर काय होणार अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला लोकांकडनं विचारले जातात जेव्हा त्याच्यामुळे त्यांना काय वैयक्तिक त्रास असेल तर. पण मे बी वाईल अंडरस्टँडिंग द एंटायर कॉन्सेप्ट बिहाइंड इट तर लोकांना माहिती पडेल की एका वृक्षाचं काय महत्व आहे. म्हणून तुमची ही जी कामगिरी आहे ती फार महत्वाची आहे. त्यासाठी मी विशेष अभिनंदन करते तुमचं. आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. कॉफी टेबल बुक या संदर्भात आपण सर्वांना माहिती असेल. महाराष्ट्राच्या उज्ज्वल परंपरेमध्ये ऐतिहासिक कल्याण शहर आणि सांस्कृतिक असलेलं डोंबिवली शहर या दोन्ही शहरांचा वेगळा ठसा उमटताना आपल्याला दिसतो. ही दोन्ही शहरं, या दोन्ही शहरांची जडणघडण प्राचीनतेपासून ते अगदी आत्तापर्यंत ही सगळी या कॉफी टेबल बुकद्वारे आपल्याला वाचायला मिळणार आहे, आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे पुस्तक आज नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. मी एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये माननीय आयुक्त महोदया यांना अशी विनंती करतो की या पुस्तकाचं अनावरण त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात करावं. नागरिकांच्या वाटापासून हे पुस्तक खुलं झालेलं आहे. किंवा झाडे ही माणसांचे मित्र, उगारू नका त्यावर शस्त्र, झाड हे जीवन, अशा अनेक वाक्य, अनेक घोषवाक्य ही केवळ कागदावर न ठेवता माननीय संजय जाधव साहेबांच्या संकल्पनेतून आम्ही ही सर्व वाक्य कागदावर न ठेवतच नव्हती, ती मातीत रुजवली आणि त्याची परिणिती आज वृक्षगणना अहवाल 2023-24 याच्यामध्ये झालेली आहे. यासाठी आपण सर्वजण इथे जमलेले आहात. सर्व कर्मचारी, त्याचप्रमाणे सर्व पत्रकार बंधू, या सर्वांचं मी शब्दसुमनानं स्वागत करतो. आणि सन्माननीय संजय जाधव साहेबांनी विनंती करतो की माननीय आयुक्त महोदया यांचं स्वागत करावं, सन्मान करावा. त्याचप्रमाणे
KDMC ओळख जुनी ध्यास नवा या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त आणि प्रशासक इंदुताई, त्याचबरोबर अतिरिक्त आयुक्त, या महानगरपालिकेतले उपस्थित सर्व उपायुक्त, विभाग प्रमुख आणि उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार बंधू, खरं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेशी माझं नातं हे गेली 4 वर्षापासून जोडलं गेलेलं आहे. कोरोना काळामध्ये आपल्याला कल्पना असेल, ज्यावेळेस डॉक्टर विजय सूर्यवंशी या महानगरपालिकेचे आयुक्त होते, त्यावेळेस केंद्र शासनाने म्हणजे पंतप्रधान कार्यालयाने आपल्या महानगरपालिकेच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय स्तराचं दिलं होतं. आणि साहजिकच माझ्यासारख्या लेखकाला थोडंसं माझ्याबद्दल सांगायचं पहिल्यांदा प्रयत्न करेल, म्हणजे तुम्हाला कळेल. मी आत्तापर्यंत जवळजवळ 55 पुस्तकं लिहिलेली आहेत. माझी स्पेशालिटी अशी आहे की मी सक्सेस स्टोरी, ज्या समाजामध्ये आता जे लोक शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे अशा लोकांवरती गेली 20 वर्षापासून लिहित असतो. मी स्वतः बँकर आहे. माझं एज्युकेशन MBA फायनान्स आहे, परंतु साहित्य क्षेत्राशी मी एका बँकेचा DGM होतो. आता पुण्यातल्या 2 नामांकित बँकांचा डायरेक्टर आहे. परंतु एका बाजूला फायनान्स सेक्टरमध्ये काम करत असताना साहित्याची आवड असल्यामुळे बँकेत काम करत असताना सुद्धा मी अनेक पुस्तकं लिहिली आणि आत्तापर्यंत माझा जो आकडा आहे तो 55 पर्यंत गेलेला आहे. आणि विशेष सांगायचं म्हणजे यामध्ये उद्योजकांच्या यशोगाथा मी आत्तापर्यंत पुस्तक रूपाने लोकांसमोर, त्याच्यापेक्षा विशेष असं आहे की मॅडम तुम्हाला सांगायला आवडेल की 150 ते 250 IAS आणि IPS अशा अधिकाऱ्यांच्या पण मी सक्सेस स्टोरी लिहिलेल्या आहेत. अनेक IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या संपूर्ण कालखंडाचा आढावा घेणारे पुस्तकं पण मी आतापर्यंत लिहिलेले आहेत. म्हणजे हा अनुभव माझ्या पाठीशी होता. आणि त्यावेळेस मी आता परत मुद्द्यावर येतो की कोविडमध्ये ज्यावेळेस आपल्या महानगरपालिकेला अवॉर्ड मिळालं, त्यावेळेस ह्या महानगरपालिकेने वेगळं काय केलं हे शोधण्यासाठी मी इथं आलो. आणि माझ्या असं लक्षात आलं की डॉक्टर विजय सूर्यवंशी आणि त्यांच्या टीमने म्हणजे अतिशय कठीण परिस्थितीत सुद्धा कोविडमध्ये खूप छान काम केलेलं आहे. आणि मग मला त्यांच्याशी बोलताना असं जाणवलं की हा एक वेगळा पॅटर्न त्यांनी या ठिकाणी राबवलेला आहे. आणि तो जो पॅटर्न आहे तो जर आपण शब्दबद्ध केला आणि त्याला पुस्तकाचं रूप दिलं तर मला असं वाटतं येणाऱ्या भविष्यामध्ये अशा प्रकारची महामारी येऊच नाही, पण जर दुर्दैवाने आली तर त्यावेळेस प्रशासनाने कशा पद्धतीने काम करायला पाहिजे, कशा पद्धतीने अधिकाऱ्यांना बरोबर काम घेऊन काम केलं पाहिजे, या पद्धतीचं एक डॉक्युमेंटेशन तयार होईल. पुस्तक लिहिलं. या पुस्तकाचं प्रकाशन त्यावेळेचे खासदार, आपले इव्हन आत्ताचे विद्यमान खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या हस्ते आपण त्या कार्यक्रम झाला. त्यावेळेस भाऊसाहेब दांगडे आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त होते आणि त्यांचा माझा त्या ठिकाणी परिचय झाला. आणि त्यांनी मला सांगितलं की सर तुम्ही एवढं छान कॅप्टन पूल लिहिलंय, तुम्ही आमच्या महानगरपालिकेबद्दल सुद्धा काहीतरी एखादं डॉक्युमेंटेशन करा की आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात खूप चांगलं काम करतोय पण ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आणि लोकांना आता असं कुठलंही एक साधन नाही की तिथं ॲट अ ग्लान्स सगळी माहिती एका कॉपी टेबल पुस्तकात किंवा पुस्तकात मिळेल, किंवा महानगरपालिकेचं प्रेझेंटेशन करण्यासाठी असं एकही डॉक्युमेंट नाही. तर तुम्ही हे पुस्तक बनवा. त्यांची चर्चा झाली आणि मी मला वाटतं मागच्या जवळजवळ मार्च किंवा एप्रिलच्या दरम्यान या पुस्तकावर काम करायला सुरुवात केली. हे काम करत असताना जवळजवळ 1.5 वर्षाचा किंवा त्याहीपेक्षा जास्त कालखंड गेला. हे काम करत असताना सगळ्यात मोठं चॅलेंज माझ्या पुढे असं होतं की कल्याण आणि डोंबिवली ही दोन्ही ऐतिहासिक शहर आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडाच्या अगोदर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात आणि त्यानंतर एक कल्याण हे फार मोठं व्यापारी हे होतं. त्यानंतर डोंबिवली शहर नव्याने निर्माण झालेलं आहे पण त्याला सांस्कृतिक वारसा आहे. माझ्या पुढे चॅलेंज होतं की माहिती मिळवायची कुठून. त्यासाठी आम्हाला मदत झाली ते आमचे मित्र बाविस्कर साहेब यांची इथं फार मोठी लायब्ररी आहे आणि त्यांच्याशी संजय जाधव साहेबांनी माझी ओळख करून दिली. ह्या शहरातल्या सगळ्या लायब्ररीज आम्ही फिरलो आणि साहेबांकडनं आणखी लोकांकडनं जवळजवळ 25 ग्रंथ म्हणजे कल्याण आणि डोंबिवली शहराची माहिती देणारे असे आम्ही संदर्भ ग्रंथ वापरले आणि त्यातून या पुस्तकाची निर्मिती आम्ही पुढे केलेली आहे. ठीक आहे. महानगरपालिकेची जी आता अद्ययावत मग ह्या लोकांना पण तेही इथल्या संपूर्ण अधिकारी वर्गाने अतिशय ॲक्युरेट आणि तत्परतेने मला दिली. त्यातूनच या पुस्तकाची निर्मिती आज होऊ शकलेली आहे. उल्लेख केला आणि आताही तुम्ही पाहिलं असेल. पुन्हा एकदा असं अभिमानाने सांगावंसं वाटतं की हे कॉपी टेबल कदाचित महापुस्तक एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा असावं
की ज्याच्यामध्ये नुसतं प्रिंटिंग किंवा प्रिंट मीडियाच नाही तर आपण डिजिटल मीडिया सुद्धा कन्वर्ट केलेला आहे. तुम्ही त्याच्यामध्ये पाहिलं तर तुम्हाला प्रत्येक चॅप्टरच्या खाली एक QR कोड दिलेला आहे. तो QR कोड जर तुम्ही स्कॅन केला तर तुम्हाला संबंधित चॅप्टर बद्दलची माहिती व्हिडिओ आणि ऑडिओच्या माध्यमातून पूर्ण तुम्हाला कळणार आहे. म्हणजे एखादा तुम्ही बगीचा घेतला तर तुम्हाला बगीचा पाहायला जायची सुद्धा गरज नाही. तुम्ही QR कोड स्कॅन केला की तुम्हाला संपूर्णपणे त्या बगीच्याबद्दलचा संपूर्ण माहिती व्हिडिओद्वारे ऑडिओद्वारे दिली जाणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे पुस्तक जे आहे आपण पीडीएफच्या माध्यमातून ऑनलाईन पण अवेलेबल करून देतोय सगळ्यांना. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या पुस्तकातलं प्रत्येक पान हे केमिकल कोटेड आहे. तुम्ही त्याच्यावर किती पाणी जरी टाकलं तरी तुमचं पाणी त्या पुस्तकाला काही करू शकणार नाही. तर असं हे आगळं वेगळं आणि खूप त्याला 1.5 वर्षाचा आम्हाला जे काही प्रयत्न करावे लागले, कष्ट करावे लागले, त्यातून म्हणजे आपल्याला माहिती आहे की एखादं मूल जन्माला यायचं असतं तर सगळ्या प्रोसेसमधून जायचं असतं. तसंच हे पुस्तक जन्माला येण्यासाठी अनेक प्रोसेसमधून आम्हाला जायला लागलं. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस दांगडे साहेबांची बदली झाली मॅडम, त्यावेळेस मला तर खूप असं म्हणजे शंका वाटत होती की या पुस्तकाचं पुढे काय होणार आहे. पण मॅडम आल्या, मॅडमशी माझी भेट झाली आणि मॅडमनी जे आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी सांगितलं गो हेड, तुम्ही हे लवकरात लवकर करा, हे खूप चांगलं डॉक्युमेंटेशन होणार आहे. त्यामुळे पुन्हा आमचा म्हणजे विश्वास वाढला आणि ह्या पुस्तकासाठी आम्ही पुन्हा जोराने कामाला लागलो. म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाबद्दल लोक बोलतात की जसं संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि तुकाराम महाराजांनी त्याच्यावर कळस चढवला, तसं ज्या पुस्तकाच्या बाबतीत मला सांगायला आवडेल की दांगडे साहेबांनी या पुस्तकाचा पाया रचला पण मॅडमनी त्याचा कळस चढवला. खूप खूप आभारी. त्यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या कल्पनेतून आणि त्यांच्या पाठबळामुळेच हे पुस्तक यापर्यंत आलेलं आहे. अध्यक्ष होते तत्काळ साहेब, त्याचबरोबर शहर अभियंता श्रीमती अनिता परदेशी, उपायुक्त वंदना गोळवे, उपायुक्त संजय जाधव, जनसंपर्क अधिकारी माधवी पोपळे आणि तत्कालीन सदस्य जे आता त्यांची बदली झाली त्या अर्जुन अहिरे शहर अभियंता होते आणि अर्चना दिवे ह्या उपायुक्त होत्या. याचबरोबर आपल्या महानगरपालिकेतले सगळे उपायुक्त, सगळे विभाग प्रमुख यांनी मला वेळेत माहिती दिली आणि ह्या पुस्तकाबद्दल त्यांचं मी ह्या सर्व समितीचं आणि यांचं पहिल्यांदा माझ्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर ह्या पुस्तकाला आणखीन एक वेगळं म्हणजे या पुस्तकाला आपल्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावना शुभेच्छा पत्र दिलेलं आहे. मला असं वाटतं ती सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. खूप आभार मानतो आणि मी थांबतो. धन्यवाद. याचे लेखक गौतम कोतवालजी यांचा सन्मान करावा. आहे त्यांचा देखील सर्व माहिती सार्वजनिक वाचनालयाचे आमचे बारसकर साहेब यांच्या मेहनतीमुळे आम्हाला उपलब्ध झालेली आहे. अथॉरिटी म्हणून आपण करतोय म्हणून ते कार्यक्रम ऍडमिनिस्ट्रेटिव्हली तसं पार पडणार नाही. सो सर्वप्रथम मी आपली PROची सर्व टीम आहे त्यांना खूप खूप अभिनंदन करते की आपण ही छान पुस्तक अशी आज रोजी प्रकाशित केलेली आहे. त्याचं वितरण आज सगळ्यांना आपण करतोय. आपली बरेचदा याच्यावर डिस्कशन झाला. आम्हाला ऍक्च्युली याचा एक मोठा कार्यक्रमातच उद्घाटन करायचं होता पण काही कारणास्तव ते झाला नाही. आम्ही शेवटी आज रोजी ते सगळ्यांना वितरण करून त्याचा एक प्रकारे अनावरण केलेलं आहे. या बुकच्या मागची पार्श्वभूमी कोतवालजी यांनी भरपूर सांगितला. ऍक्च्युली त्यांनी सांगताना माझं नाव सांगितलं पण मी फ्रँकली सांगते की याचं जे सर्व श्रेय आहे ते कोतवाल साहेबांना आणि दादा साहेबांना जाते. त्यांनीच याचे सर्व पाठपुरावा आणि सर्व मेहनत याच्या मागची घेतलेली आहे. फक्त मला वाटते माझे 1-2 इनपुट्स होते जे मी म्हटलं होतं की ते PDF करा, QR कोड्स लावा जेणेकरून एक्सेसिबिलिटी इन्क्रीजेस. कारण त्या पुस्तकाचं हायलाइट तेच झालं QR कोड की शेवटी एकतर डिजिटली इट शुड बी एक्सेसिबल टू ऑल. कारण पुस्तक जी असते ते सध्या जड असते, आपण सगळीकडे जात नाही. दुसरं जी नवी पिढी आहे त्यांना ऍक्सेसिबिलिटी होईल जर आपण टेक्नॉलॉजीचा वापरणे यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि याचा मधली जी माहिती आहे तर एकदम सुरुवातीपासून त्यांनी खूप अभ्यास करून प्रत्येक गोष्टीचा एकदम हिस्ट्रीमध्ये जाऊन त्याची माहिती काढून दिलेली आहे. तर हा याचं सौंदर्य आहे की आपल्याला संपूर्ण कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशनची माहिती एकच स्थळावर जे काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत एकच ठिकाणी मिळते. ही मलाही फार उपयोगी आली. मागे जेव्हा नवीन मी जॉईन झाले होते तर भरपूर काही गोष्टी जे मला लागत होती तर तेव्हा ते बघून
मला एक पिक्चर ओव्हरऑल आपल्या कॉर्पोरेशनचा येत होता. या माध्यमातून मी एकदा परत जाधव साहेबांना सांगू इच्छिते की मे बी ही पुस्तक आहे ना, हे आपण सर्व वाचनालयामध्ये आपल्या KDMC मधले जे आहेत त्यांना कंपल्सरी ठेवायला पाहिजे आणि आपले जे सर्व शाळा आहेत त्याच्यामध्ये ठेवली पाहिजे, जेणेकरून आपल्या मुलांना सर्वात आधी KDMCच्या बाबतीतली माहिती मिळेल आणि जे कॉलेजेस आहेत तिकडे आपण मुलांमध्ये हे द्यायला पाहिजे. आणि त्याचे जे डिजिटल कॉपीज आहेत दॅट ऑल्सो वी शुड ट्राय टू सर्क्युलेट मोर अँड मोर. हे डिजिटल कॉपीमध्ये आज रोजी आपले जे पत्रकार बंधू आहे यांचं महत्त्वाचा रोल राहणार आहे, कारण आपल्या माध्यमातून आम्ही ही जी माहिती आहे ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून देऊ शकतो. तर या माध्यमातून माझी विनंती राहील की याच्यामध्ये आपण सगळेजण आम्हाला मदत करा. परत एकदा आपला जो डिपार्टमेंट आहे त्यांचं फार अभिनंदन करते, कोतवाल साहेबांचं अभिनंदन करते आणि सर्व टीम स्पेशली जसं त्यांनी बाविस्कर साहेबांचा उल्लेख केला त्याचं अभिनंदन करते आणि आभार मानते की हे करत असताना त्यांनी आपल्याला फार मदत केली आणि ही सुंदर अशी एक पुस्तक आपल्याला आज या रूपाने भेटलेली आहे. धन्यवाद आणि आपण इथे आल्याबद्दल खूप खूप मनापासून आभार आणि धन्यवाद. शेवटी आज महाअष्टमी आहे आणि नवमी पण आहे, तर त्याच्या सगळ्यांना शुभेच्छा देते. असणाऱ्या दुसऱ्याच्याही शुभेच्छा सगळ्यांना.